आज करू उद्या करू असं बोलता बोलता खूप महिने निघून गेले. लोक काय बोलतच राहतात. आज केलं तरी बोलतात आणि उद्या केलं तरी बोलतात. तरी लोकांच्या बोलण्याकडे फायनली मी दुर्लक्ष केलं आणि माझे डेली ब्लॉग करायला मी सुरुवात केली. या डेली ब्लॉगमुळे माझे क्षण कायम माझ्यासोबत राहणार आहेत. आनंद हे करताना तर मला आनंद होतोच आहे आणि समाधानही मिळत आहे. लोक जे बोलतात ना की ही घरीच असते, हिला काय काम असतं, जेवण बनवायचं आणि खायचं, असंच वाटतं ह्या लोकांना. पण ज्या हाऊसवाईफ घरी असतात ना, त्या कोणत्याही अपेक्षा न ठेवता सगळं काही करत असतात, सारं काही घरातलं आवरत असतात. त्यामुळे हाऊसवाईफला कधीही कमी लेखू नका. आणि हो, सगळ्यांनीच आपल्याला समजून घ्यावं हे गरजेचं नाही. वजन काटा वजन मोजतो, पण माणसांची क्वालिटी नाही. आणि माणसांमध्ये क्वालिटी असायला त्यांचं मनही तसंच लागतं. त्यामुळे प्रत्येक लोकांचे बोलणे मनावर घ्यायचे नाही. आपल्या मनासारखे आपण नेहमी प्रामाणिक राहायचे. आणि हो, आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शोधायचा असतो. ला गेलं नव्हतं का, तर तिला सर्दी झाली होती. त्याच्यामुळे तिला सकाळी उठली, तिला वाफ वगैरे दिली. तिला वाफ देता देताच घरातली सगळी कामं आवरली. आणि हा आमचा मन्या सतत मध्ये मध्ये करत असतो. त्याला सारी काही कामं करायची असतात. मम्मा जे जे काही करेल ना ते त्याला करायचं असतं. मग ते काहीही असू देल, त्याची मदत मला असते. झाडू मारणं असू दे किंवा मिरच्या वाळत घालणं असू दे किंवा बेडशीट बदलणं असू दे, माझ्या मन्याशिवाय तर आमचं काही काम होतच नाही. कारण आमच्या मम्मीला तर काही कामच येत नाही. सारं काही काम आमचं मन्या आणि माझं छोटं पिल्लूच करत असतं. त्याच्यामुळे ह्या दोघांची लुडबुड सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ठरलेली असते. आणि ह्या दोघांच्या लुडबुडीशिवाय माझं कामही होत नाही. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस, छान आणि सुंदर.